बघूयात पुण्यामध्ये सध्या नेमकं काय वातावरण आहे। पुणे महानगरपालिकेसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान होणार आहे। मात्र पुण्यामधील एक टेकडी तोडून त्या ठिकाणी 2 प्रकल्प तयार केले जाणार आहेत। मात्र हे जे प्रकल्प आहेत त्याला पुणेकरांनी विरोध दर्शवलाय। हे प्रकल्प नेमके काय आहेत आणि पुणेकरांचा विरोध नेमका या प्रकल्पाला का होतोय जाणून घेऊया। पुण्याचं फुफ्फुस समजली जाणारी ही टेकडी फोडून 2 प्रकल्प करण्याचा शासनाचा निर्णय आहे आणि त्या दिशेने जी पावलं टाकली जात आहेत त्याला सजग पुणेकर विरोध करतायत। विरोधाचं कारण फक्त पर्यावरण हे नाही तर हा प्रकल्प खरंच आवश्यक आहे का आणि त्या पाठीमागची कारणं ही आर्थिक आहेत का असे अनेक प्रश्न या नागरिकांना पडलेत। हे नागरिक आपल्या सोबत आहेत। हा जो प्रकल्प आहे ही टेकडी फोडून होणारा तर त्याला विरोध तुमचा का आहे नक्की? 2015 साली हा जो प्रकल्प आहे हा इथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार होतं महापालिकेमध्ये, तेव्हा हा डीपीमध्ये काउंटर आला होता। तसं सीएमनी पण तसं केलं होतं। आता परत 17 साली जेव्हा आता जे सीएम आहेत तेच परत तेव्हा सीएममध्ये आता पण आहेत, हा परत प्रकल्प डीपीमध्ये आणून काय साध्य करतात आम्हाला काय माहिती नाही आहे। पण टेकडीचं नुकसान जे करणार आहेत किंवा ॲक्विफायर जे आतमध्ये आहेत याचा फार नुकसान होणार आहे आणि हा एकच फक्त आपली दिस आर द लंग्स ऑफ पुणे, तर ह्याला वाचवणं आमचं महत्त्वाचं काम आहे। या टेकडीवरती खूप सगळे लोक म्हणजे सकाळी येतात संध्याकाळी येतात, काय नक्की इथं म्हणजे लोकांचं या ठिकाणी असतं? इथं एकतर खूप शांतता आहे आणि खूप छान एन्व्हायरमेंट आहे। प्रदूषण नाही आहे, त्यामुळं भरपूर लोक सॅटर्डे संडेसुद्धा पुण्यातले म्हणजे पंचवटीतच नाही पण पुण्यातले लोक लहान मुलांना घेऊन इथं फिरायला येतात आणि इथं मोर पण आहेत आणि छोटे पक्षी पण भरपूर आहेत, त्यामुळे मुलांना दाखवायला हे खूप छान आहे। तुम्ही कुठून आलेला? मी औंधचा रहिवासी आहे आणि मला सांगायचं हे आहे की वेताळ टेकडी पुण्याची सगळ्यात मोठी टेकडी, सगळ्यात मोठं जंगल आणि सगळ्यात मोठी नैसर्गिक पाण्याची टाकी आहे। ह्याच्या खाली ज्या पाण्याचा साठा आहे तो आजूबाजूच्या सगळ्या क्षेत्रांना पाणी पुरवतो। हे जे प्रकल्प आहेत म्हणजे टेकडी खालून जाणारे बोगदे आणि बालभारती पौडफाटा रस्ता हे पूर्णपणे विध्वंसक आणि घातक आहेत। ह्याच्यानी ट्रॅफिक कोंडीचा मामला सुटणार नाही आहे आणि बिल्डरांच्या फायद्यासाठी आर्थिक नफ्यासाठी हे राबवले जात आहेत, रेटले जात आहेत जनतेचा पैसा वापरून। तर ह्याच्यानी कुठलाच प्रश्न सुटणार नाही आहे, उलट त्यांना फायदा व्हावा आणि प्रायव्हेट व्हेकल्सना जास्ती प्रोत्साहन मिळावं ह्यासाठी हे केले जात आहेत। एक आणखी उल्लेख करायचा आहे की पुणे मेट्रोचा विस्तार जसा वाढतोय तर टेकडीच्या संपूर्ण आजूबाजूनी ती मेट्रो येणार आहे, पण त्याला मारक ठरणार आहेत हे रस्ते, कारण की प्रायव्हेट व्हेकल्सना प्रोत्साहन देणार आहे। पुणे महानगरपालिका आणि महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटच्या आशीर्वादाने ही केस सुप्रीम कोर्टामध्ये पुणे महानगरपालिकेने सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांची फी दिली ते तुमच्या आणि माझ्या पैशांनी दिलेली आहे। व्हाईल आम्ही जे सगळे नागरिक आहोत, आम्ही जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये गेलो तेव्हा आम्ही क्राऊड फंडिंगनी पैसे गोळा केले। तर सुप्रीम कोर्टाने क्लिअर सांगितले की हा एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट करायला पाहिजे। एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट करताना महानगरपालिका आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.